याला मनका गरीब नाही, तुला मनका तलवार नाही, आणि सपोर्ट लेखक मला. हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मी अपेक्षा करते तुम्ही सगळे नेहमीप्रमाणेच मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वात प्रथम शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. सकाळ सकाळची वेळ आहे आणि शनिवार आहे. आज शनिवारचा हा व्लॉग आहे. शनिवारी काव्या शाळेत गेलेली लवकर, पण जियांशला या शनिवारी सुट्टी होती म्हणून जियांश ना आज मस्त निवांत असा उठलेला. तशी पण त्याची शाळा दररोज लेटच असते. त्याला दररोज म्हणजे तो 9 नंतरच उठतो जास्त करून, पण रविवारी फक्त ज्या दिवशी त्याच्या स्कूलला सुट्टी असते ना त्या दिवशी थोडा त्याला लवकर उठायला लागतं, कारण त्या दिवशी त्याची असते बैठक. म्हणजे दोन्ही पण मुलं रविवारी बैठकीला जातात. तशी पण त्याला इतर वेळेस लवकर उठायला लागत नाही, पण तो रविवारी आहे ना. आता तुम्ही या पुढच्या व्लॉग मध्ये म्हणजे रविवारचा व्लॉग मी उद्या किंवा परवा असा व्लॉग म्हणजे शेअर करेन तुमच्यासोबत. तेव्हा मी तुम्हाला ते दाखवीनच त्या व्लॉग मध्ये, कारण ते शूट सर्व मी करून ठेवलंय. पण ते तुमच्यासोबत उद्या येईल की परवा येईल मला आता नक्की कल्पना नाही, पण जसं मला वेळ मिळेल ना तसं मी एडिट करून तो पण तुमच्यासोबत व्हिडिओ अपलोड करीन. तर कितीही थंडी असली ना तरी पण तो त्याला फक्त अंथरुणातून उचलून जेव्हा काव्याला मी अगोदरच आंघोळीला पाणी देते, मग तिची आंघोळी झाली ना का तिची तयारी म्हणजे कपडे वगैरे घालीस तोपर्यंत केस विंचारण्यासाठी, म्हणजे मी तिची केस काही विचारते, तिला तिची काही केस विंचारता येत नाही, पण तोपर्यंत त्याची आंघोळी मग मी धुवायला घेऊन जाते. फक्त अंथरुणातून उचलून त्याला बाथरूम मध्ये नेऊन बसवायचं, लगेच तो ब्रश करायला वगैरे व्यवस्थित म्हणजे असं करून पण देतो तो. आणि इतके काही चिडचिड पण करत नाही. फक्त त्याला अगोदर सांगून ठेवायचं रात्री झोपतानाच की बाबा तुला म्हणजे उद्या बैठकीला जायचं आहे आणि लवकर उठायचं आहे. मग तो झोपताना सांगून ठेवतो की मम्मी मला उद्या लवकर उठव. मग उठताना इतकीच आठवण त्याला द्यायची की बाबा तुम्ही मला लवकर उठवायला सांगितलेलं की म्हणजे बैठकीला जायचे त्याच्यामुळं, असं म्हणजे त्याच्या कलेने घेऊन त्याला आठवण करून द्यायची. मग तो फ्रेश होतो आणि आंघोळी वगैरे करून मग तो जायला म्हणजे दोघं पण मस्त निघतात. मला म्हणजे अशी काही मुलं आहेत ना थंडी मुलं किंवा आमच्या शेजारी मी पण बघते ना बैठकीला जायला नाकारतात जास्त करून, पण माझी दोन्ही मुलं हौशी आहेत आणि लवकर उठून जातात पण बैठकीला. असं तर हा आहे शनिवारचा ब्लॉग. आणि जियांश तर घरीच होता, तो या आत्ताच उठलेला जस्ट. आणि यावेळेला माझी देवपूजा वगैरे सर्व आवरून झालेली. काव्याला टिफिन काही आज बनवायचा नव्हता मला, मग तिला फक्त दूध गरम करून दिलेला आणि येते ती 11 11:30 वाजेपर्यंत. तसं पण तिचं शाळेत थोडंफार खाणं होतंच. तर इथं माझं चालू होतं टिफिनची वगैरे काहीच गडबड नव्हती, निवांत होती माझी आजची सकाळ. तर माझं इथं चालू होतं बघा आता जरा हेल्थकडे लक्ष द्यायचा असा विचार चालू आहे सध्या माझा. सकाळचा चहा म्हणजे जिथे 2 चहा घ्यायचे ना तिथे 1 चहा, तो पण काही दिवसांनी बघू आता जसं जसं मला जमेल ना. चहा तरी माझ्याच्याने मला नाही वाटत, म्हणजे दिवसातून 2 चहा माझी ठरलेलीच आहेत सकाळी आणि संध्याकाळी. बघू आता म्हणजे फुल कप भरलेला घेणार, मग तो अर्धा कप असा थोडा थोडा कमी करण्याचा माझा विचार चालू आहे. पण त्याच्या अगोदर सगळं म्हणजे देवपूजा करून झाल्यानंतर चहाच्या अगोदर इथं माझा हा म्हणजे ज्यूस करायचं काम चालू होतं. आजपासूनच मी सुरुवात केली ही. आणि आता हा जो मी व्हिडिओ एडिट करते ना तो सोमवारी करते. शनिवारी म्हणजे 2 दिवस लगातार मी हा ज्यूस करून प्यायलेली. अजून तरी 2च दिवस. गाजर, बीट आणि अद्रक यांना मस्त असं म्हणजे सालं काढून धुवून कट करून व्यवस्थित असे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यात अद्रक पण टाकलं की म्हणजे छान टेस्ट येते. आणि थोडंसं मीठ पण टाकायचं. काला मीठ असेल तर एकदमच चांगला, पण माझ्याकडे काला मीठ नव्हता म्हणून मग मी आपला जो साधा मीठ असतं ना तोच घेऊन त्याच्यात मिक्सरमध्ये असा बारीक केलेला त्याचा ज्यूस. आणि जियांश पण होता माझ्याकडं, त्याला बोलत होते की हा जर पिला ना, म्हणजे त्याला सांगत होते मी चांगलाच की हेल्दी असतं आपल्या शरीरासाठी. आणि म्हणजे आता मी तुम्हाला हा व्हॉइस ओव्हर का देते, साईडचा आवाज घेतला नाही, कारण आहे ना बाहेर म्हणजे मी गाणी लावलेले टी व्हीवर ना, सॉरी म्हणजे देवाचीच गाणी लावलेली, त्याच्यामुळं ते जर कॉपीराईट होतं, तो जर गाण्यांचा आवाज जर मोबाईलमध्ये म्हणजे व्हिडिओमध्ये आला ना की कॉपीराईट येतो व्हिडिओला, त्याच्यामुळं मी तो स्किप केला आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला आमच्या दोघांच्यातलं बोलणं पण ऐकू आलं असतं की त्याला हे करीपर्यंत त्याचं जेवढं प्रश्न आणि त्यांची उत्तरं मी देत होती ना, की म्हणजे प्रत्येक आई मुलांचा असा संवाद असतोच आणि तो चांगला पण असतो संवाद, म्हणजे जेणेकरून मुलांनी प्रश्न विचारले की त्यांना पण माहिती होते की म्हणजे काय काय, आणि आपल्याला पण म्हणजे बरं वाटतं, त्यातल्या टाईमपास होतो आपल्या कामामध्ये. तर इथं माझा हा ज्यूस करणं चालू होतं बघा. आणि पिते ना मी आता 2 दिवस. त्याच्यात अजून मी दुसऱ्या दिवशी ना म्हणजे हा काव्याच्या पप्पांना मी बीट, गाजर आणि आवळा पण सांगितलेले, पण आवळा आणायला ते विसरलेलं, पण दुसऱ्या दिवशी ते घेऊन आलेलं. मग आवळा पण आपल्या केसांसाठी म्हणा म्हणजे चांगला आहे म्हणून मी आवळा पण त्याच्यात आता 2 दिवस आवळा पण त्याच्यात मिक्स करून ज्यूस पिते, जेणेकरून इतकं काय वाटत पण नाही, मस्त वाटतं एकदम सर्वांचा मिक्स असा अद्रक वगैरे टाकून केला ना ज्यूस, प्यायला पण मस्त वाटतं. थोडासा लाडी गोडी लावून मी जियांशला पण 1-2 घोटका होईना पण पिईल असा याच्यात म्हणजे
त्याला प्यायला पण या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असता पुढे, आणि तो पण शरीरासाठी म्हणजे त्याला लाडीगुडीच लावत होते की हा चांगलाच असतं शरीरासाठी, आपल्या शरीरात रक्त वाढते. म्हणजे आता तसं पण माझ्यासाठी पण मी सांगते, मी आता दिसते तुम्हाला व्यवस्थित दष्टपुष्ट, पण माझ्या शरीरात आहे ना अजिबातच रक्त नाही. म्हणजे रक्ताची कमी आहे माझ्या शरीरात, रक्त आणि कॅल्शियम. तर त्याचंच आता मला म्हणजे याच्या पुढं अजून जाऊन त्रास व्हायला नको, म्हणून आता माझे सध्या प्रयत्न चालू आहेत. जसं जसं जितकं माझ्याच्याने होईल ना तितकं चांगलं खाण्याचं, असं म्हणजे व्यवस्थित राहण्याचा प्रयत्न मी करेन. तसं पण आपल्याला आपल्या हेल्थकडे लक्ष देण्यासाठी जास्त करून लेडीजसाठी वेळ मिळत नाही, तो आपल्याला काढावा लागतो. मध्ये मध्ये माझं व्हायचं थोडंफार एक्सरसाइज वगैरे, पण आता सध्या तरी आहे ना जवळजवळ वर्ष तरी झाला माझा एक्सरसाइजवर लक्षच नाही. आणि तसं पण आहे ना मी दरवर्षी, जसं तुम्ही आता जुने व्हिडिओ माझे काही बघत असाल बघा, त्याच्यात मी दररोज 5 ते 6 असे 1 तास संध्याकाळचे चालायचे. सकाळी वेळ नसत मिळत ना, मग मी संध्याकाळी जायचे, पण आता ते पण माझ्याच्याने होत नाही. कामच आता जास्त जरा वाढलेत माझ्याच्यात, तर तेच मला पूर्ण करता करता पूर्ण दिवस कधी निघून जातो ना तेच काय कळत नाही. त्याच्यामुळे आता म्हटलं खाण्याकडे तरी थोडंफार लक्ष द्यायचा. तर बघा इथं जियांशने थोडासा 1-2 घोट पिलेले मी त्यांनी, तर मागून म्हटलं ठीक आहे इतका पिला तरी चांगलंच आहे त्याच्यासाठी. इकडे आमचं हे सर्व चालू होतं इतक्यातच, म्हणजे गावात तसं पण सकाळपासून आवाज येतच होता नंदेबैलचा. दरवर्षी थंडीमध्ये नंदेबैल आमच्याकडे तरी येतो. घरी बुणाई पिवळं मन का तलवार नाही, माझा कमळू पडल्याची वार्ता निघला, माझा कमळू पडल्याचे लेख बळा, माझा पांडुरंग बाबा लेख म्हणला, आणि बापाचं नाव सांगून दिला, त्याला मन का घरी नाही, पिवळं मन का तलवार नाही, आणि सपोट लेख मला देवाची रवाद शिरवाद, माझ्या ताईला आशीर्वाद दी महादेवा, देवा हानदाची कीर्ता बाला, देवा हानदाची यादगिरी बाला, कधी नाही मिळणार बाला, कधी नाही भेट येईना, येतो तिनं. तर आमच्याकडे ना दरवर्षी नंदीबैलवाले येतात. दरवर्षी थंडीमध्ये आमच्याकडे काय म्हणजे तुमच्या इकडे पण गावा ठिकाणी माझ्या मते तरी गावा ठिकाणी येतातच, आणि मस्तच मज्जा येते. लहानपणी आम्हाला पण मज्जा यायची, आम्ही तर गावभर त्याच्यासोबत फिरायचो. आता काय मुलांना इतकी काही मज्जा नाही, पण जियांश जेव्हापासून त्याला आवाज येत होता ना तेव्हापासून तो वाटच बघत होता की मम्मी आपल्या घरी कधी येईल गुगू बैलवाला बोलतो तो. मस्त त्यांनी पण एन्जॉय केला, आणि बरं म्हणजे सुट्टी होती त्या दिवशी, त्याला पण म्हणजे बघायला मिळालं. तर बघा त्यानंतर मग दुपारचं जेवण वगैरे आवरून झाल्यानंतर मग मी गेलेली जशी दररोज जाते तशी हरिपाठासाठी. पण आता आहे ना याआधी मी तुम्हाला हे पण नव्हतं सांगितलं, हरिपाठाची पण आम्ही प्रॅक्टिस करतो, आणि संगीत वारकरी भजन यांची पण आम्ही प्रॅक्टिस करतो. तर आज आमची भजनाची प्रॅक्टिस होती, तर तिकडेच मी गेलेली, आणि त्यानंतर मग यायला मला 4:30-5 असेच झालेले. मग काय मी म्हणजे त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर काय जास्त करून शूट केलंच नाही. मग डायरेक्ट रात्रीचं जेवण इथं पण माझी रात्रीच्या भाकरी वगैरे करून झालेल्या, आणि कांदा भजी मला इथं बनवायची होती. मेथीची भाजी मी अगोदर बनवून घेतलेली, दुपारची थोडी भाजी होती उरलेली, मग फक्त आता इथं भजी बनवायचा होता. कारण चतुर्थीच्या दिवशी पण मी दर चतुर्थीला कांदा भजी काव्याच्या पप्पांना आवडतात, मग ते त्या दिवशी करायला सांगतात. पण यावेळेस ना माझी जरा गडबड झालेली, त्याच्यामुळं मी कांदा भजी काय बनवली नव्हती, म्हणून मग मी त्यांच्या न सांगतानाच मी आज बनवलेली, जेणेकरून म्हणजे त्यांना पण बरं वाटेल. आणि मला पण म्हणजे आवडतात आमच्या घरात सर्वांना कांदा भजी, मग तीच बनवायला इथं मी घेतलेली. थोडा वेळ होता जेवण करण्यासाठी, बाकीचा आवरून तर झालेला, मग इथं मी ही बनवायला घेतलेली आणि मस्त झालेली. इथं एकीकडे मला आहे ना जास्त करून जेवणासोबत कांदा भाजी खायला आवडत नाही, पण आहे ना गरम गरम अशी नुसतीच खायला आवडतात. मग मी अगोदरच बनवता जिकडे माझे काम चालू होता पण तसं पण आहे ना चतुर्थीच्या दिवशी उपवास असतो ना, त्याच्यामुळे मग मला काही जेवण बनवताना खाता येत नाहीत. पण आज मला म्हणजे तो चान्स मिळालेला. मस्त इकडे एकीकडे खायचं काम चालू होतं आणि एकीकडे बनवायचं काम चालू होता. असं पण आहे ना मला आज लवकरच जेवणाचा वगैरे सर्व भांडी वगैरे घासून मला ब्लाऊज कटिंग करायची होती. दिवसभर काय मला वेळ मिळत नाही अजिबात. सकाळपासून जी दुपारपर्यंत माझी कामच आवरता आणि मला होता, आणि दुपारी मग तिकडे प्रॅक्टिससाठी जायला लागतं, आणि तिकडून आल्यानंतर संध्याकाळचं जेवण. मग मला आहे ना ही ब्लाऊजांचं वगैरे म्हणजे स्टिचिंगचं कामं जास्त करून करायलाच वेळ मिळत नाही. आज पण आहे ना मी ज्या दिवशी आता हा जो शनिवारचा व्लॉग आहे ना, शनिवारी रात्री 4 ब्लाऊज कटिंग करून ठेवल्यात, पण आज मी एडिट करते ना सोमवारी, म्हणजे
2 दिवस तरी झाले, पण अजूनपर्यंत त्या कटिंग केलेल्या ब्लाऊजांना हात काय लावला नाही, म्हणजे शिवायला काय घेतले नाही. असा माझा दिवस पूर्ण निघून जातो आणि दिवसभर काम करून येणार, रात्रीचं एकदा जेवण वगैरे केलं ना की मग अजूनच थकल्यासारखं होतं. डायरेक्ट म्हणजे पूर्ण अंगातच शिरतं तो आणि थंडी पण त्याच्यामुळं मला काही रात्री पण इतकी म्हणजे 11 तरी वाजतातच. नाही जरी मशीनवर मी ब्लाऊज शिवायला बसले ना तरी पण मला 11च वाजतात झोपायला. असं तर बघा इथं माझी भजी वगैरे बनवून घेतली, जेवण पण मी करून घेतलं आमचं आणि मग इथं भांडी घासण्याचं काम चालू होतं. बघा आता ही भांडी माझी जितकी तुम्हाला दिसतात ना फास्ट घासताना फास्ट धुताना, इतकी काय फास्ट ही घासून आणि धुवून झाली नव्हती. व्हिडिओचं स्पीड मी जास्त वाढवलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते तशी दिसते. असं तर इकडे भांडी वगैरे घासून झाल्यानंतरच मी ब्लाऊज कटिंग करायला बसलेली. एका कस्टमरची 2 ब्लाऊज होती आणि एका म्हणजे दुसरी 2 कस्टमरची एक अशी सिंगल ब्लाऊज होती, तर तीच मला कटिंग करून ठेवायची होती. म्हणजे कसं दुसऱ्या दिवशी किंवा कधीही म्हणा थोडा तरी वेळ मिळाला ना, अर्धा तरी ब्लाऊज जसं जसं अर्धा तास 1 तास मिळेल ना तसं तसं माझं शिवायचं काम म्हणजे सोपं पडतं. एकदा कटिंग करून ठेवली ना मापानुसार मग शिवायला इतकं काय म्हणजे पटकन शिवून घेते. पण तरी पण मला 2 ते 3 दिवस झाली आजपर्यंत एडिट म्हणजे अपलोड करायच्या दिवसापर्यंत अजूनपर्यंत तरी मी ते ब्लाऊजांना हात काय लावला नाही. म्हणजे मशीनवरच मी बसले ना, अजिबात वेळच मिळत नव्हता त्याच्यामुळे. तर बघा इथं माझी भांडी वगैरे घासून घेतली मी, ओटा वगैरे पूर्ण क्लीन करून घेतला. रात्री झोपण्या अगोदर सर्व ओटा क्लीन केला ना की मग सकाळी जरा फ्रेश वाटतं किचनमध्ये यायला. तर बघा इथं माझं सर्व रात्रीची कामं आवरून झालेली आणि आता मला ही ब्लाऊज कट करायची होती, तर मी कटिंग करण्यासाठीच बसलेली. बघा या अगोदर म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस करून आलेली ना भजण्याची, तेव्हा तिकडून येतानाच मी ही अस्तर घेऊन आलेली 4 एकदमच म्हणजे एकदाच कटिंग करायला बसले की होऊन जातील ते. तर बघा हा एक नवीनच, हा पण माझ्याकडे नवीनच ब्लाऊज आला आहे आता सध्या तरी. माझ्याच जावेचा आहे, पण ते 2 ब्लाऊज दिलेत त्यांनी, कशी बसतात ती बघण्यासाठी. म्हणजे एकदा बसली ना की मग नंतर मी देईन अशा त्यांचा विचार होता. तशी पण त्या एकदाच घेऊन येणार होत्या, पण मी त्यांना काय बोलली पहिल्यांदा 2 ब्लाऊज द्या किंवा 1 ब्लाऊज जसं तुम्हाला बसेल ना तसं मग तुम्ही माझ्याकडे दुसऱ्या बाकीच्या साड्या असतील ना त्या घेऊन या असं सांगून त्यांना मग मी ही 2 ब्लाऊज त्यांनी दिलेली माझ्याकडं. एक ब्लॅक कलरचा आणि एक पिस्ता कलरचा, जसं आता तुम्हाला कटिंग करताना दिसतीलच व्यवस्थित असं मेजरमेंट घेऊन मी या दोन्ही ब्लाऊजांची पण कटिंग करून घेतली. आणि मागच्या काही ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं बघा एका कस्टमरचं म्हणजे मागे पण एका म्हणजे माझ्याच नातेवाईकांपैकी म्हणजे आमच्याच भाऊबांपैकी एका लेडीचा मला ब्लाऊज आलेला शिवायला, व्यवस्थित बसतो की नाही बघण्यासाठी. तर तिचाच हा म्हणजे तिचा तो ब्लाऊज तिला व्यवस्थित बसलेला, त्याच्यावर तिने अजून एक ब्लाऊज शिवून दिला माझ्याकडून, तो पण तिला व्यवस्थित बसलेला. आणि अजून एक तिने हा तिसऱ्या फेरी मला हा ब्लाऊज दिलेला, म्हणजे बऱ्यापैकी तिला म्हणजे व्यवस्थित येत होती माझी ब्लाऊज फिटिंगला वगैरे. तर तिचा तिसरा ब्लाऊज होता जो की मी 3 नंबरच्या ब्लाऊजला म्हणजे 3 नंबरला कट केलेला तो. आणि ही 2 पहिली ब्लाऊज कट केलेली ना ही माझ्यासाठी आता पहिल्यांदा शिवायची होती ब्लाऊज. बघू आता कसा तिचा पण रिझल्ट येतो. माझ्या परीनं तर मी बऱ्यापैकी प्रयत्न करते आणि म्हणजे जसा जसा वेळ मिळेल ना तसा तसा मग मी शिवण्याचा प्रयत्न करते. तसं पण मी त्यांना सांगितलं की म्हणजे मला जसं जसं वेळ मिळेल ना तशी तशी मी शिवून देण्याचा प्रयत्न करीन. तर ते बोलत होते की म्हणजे बघा तुम्हाला जसं जमेल तसा जसा वेळ मिळेल तसं तुम्ही शिवा, पण बघा शिवून एकदा. तसं पण त्यांना आहे ना म्हणजे आमच्या गावात बरेच टेलर आहेत, पण त्या बघू आता माझ्याकडे दिलेत, त्यांना जशी बसतील ना तसं मग यापुढे ती मग देतील ब्लाऊज. सिंपलच होती पहिल्यांदा, म्हणजे व्यवस्थित बसता करत ते म्हणजे ते बघण्यासाठी दिलेली ना, त्याच्यामुळे डिझाईन काय नव्हती, सिंपलच आपला गोलगला नॉट आणि सिंपल स्लीव्ज अशीच होती ही ब्लाऊज. तर बघा लगेचच मी एकाच मापाची 2 ब्लाऊज होती ना ही, मग पहिल्यांदा एका अस्तरवर मी कटिंग करून घेतली, तोच अस्तर लगेच दुसऱ्या अस्तरवर ठेवून तो पण कटिंग करून घेतला. त्यानंतर मग जे मेन फॅब्रिक होतं ना त्याच्यावर कट करून दोन्ही पण ब्लाऊज मी ही कट करून घेतलेली. कटिंग
करून तर झाले, पण आता शिवायचा कधी मुहूर्त येईल म्हणजे माझ्यावर आहे ते. पण मी जर प्रयत्न केला तर होईल, पण किती प्रयत्न केला ना तरी पण वेळ काही निघतच नाही. आणि जास्त करून रात्री शिवाय मला काही वेळ जास्त करून मिळत नाहीच ब्लाऊज शिवायला. खरं तर माझी पण बरीच ब्लाऊज पेंटिंग आहेत, पण आता बघू जसं जसं वेळ मिळेल ना तसं पटपट आवरण्याचा. आणि तसं पण मला आहे ना एकदा व्हिडिओ पण एडिट करायचा वेळ मला जवळजवळ 1-1.5 तास तरी लागतंच. आता पण मी ही व्हिडिओ एडिट करते ना तेव्हा मी हरिपाठाची प्रॅक्टिस करून आल्यानंतर 4:30 वाजता मी बसलेली ही व्हिडिओ एडिट करण्यासाठी. आता मला तर वाटतं मी हा संध्याकाळी 6-6:30 वाजेपर्यंत माझा हा व्हिडिओ अपलोड होईल. त्यानंतर मग मी संध्याकाळचं जेवण बनवायला जाईन किचनमध्ये आणि मग जेवण आवडेपर्यंत तोपर्यंत माझा 9:30-10 तरी होतातच जियांशला जेवण भरवीपर्यंत ते सर्व. आणि त्यानंतर मग माझं पण जेवण वगैरे करून झालं ना का पूर्ण मग तो अंगातच शिरतं माझ्या जेवण. आणि म्हणजे इच्छाच होत नाही पुढं काय काम करण्याची. पण आज माझा नक्कीच विचार आहे म्हणजे सोमवारी मी तरी ही ब्लाऊज शिवायला नक्की बसण्याचाच प्रयत्न करीन आणि एकतरी माझा ब्लाऊज याच्यातून शिवून झाला पाहिजे. तर बघा ती 2 ब्लाऊज एका कस्टमरची होती ना जी पहिल्यांदा माझ्याकडे मापाला दिलेली, तर ती माझी ब्लाऊज आहे इथं कटिंग करून झालेली. आणि हा जो दुसरा ब्लाऊज आहे ना ब्लॅक कलरचा म्हणजे तिसरा ब्लाऊज हा तर तो असा म्हणजे एम्ब्रॉयडरी टाईप होता. ब्लॅक कलरच पण असा कॉटनमध्ये एम्ब्रॉयडरी कलर म्हणजे ब्लॅक एम्ब्रॉयडरीच होती त्याच्यावर. तर तो असा होता त्याच्यामुळं तुम्हाला दिसत नसेल त्या व्हिडिओमध्ये, पण त्याची डिझाईन मस्त होती त्याच्यावर. कॉटनमध्येच होता. तर तो पण मी आता ब्लाऊज कट करून घेतलेला. हा सिंगल ब्लाऊज होता ना हाच मी आज सोमवारी शिवून घेण्याचा प्रयत्न करीन म्हणजे तो तिला देता येईल. असो तर बघा आता जसं जसं वेळ मिळेल तसं तसं पण मी करते. माझ्यासोबत बरेच टेलरांचं असं होत असेल, पण इतर दुसरी पण काही कामं नसली ना का एक म्हणजे घरातील कामं करून फक्त हे ब्लाऊज शिवायचं तर होऊन जातं. पण त्याच्यातच पण माझी दुसरी बाजूची आता ही कामं आहेत त्याच्यामुळे मला जरा वेळ मिळतच नाही तसा बघितला तर. तर बघा इथं मी आता पूर्ण दमलेली पण आणि ही 3 ब्लाऊज कटिंग करून झालेली आहे ना. तर चौथा ब्लाऊज माझा इथं कट करायचा होता. हा तिसऱ्या कस्टमरचा आहे. पण मी इथं आहे ना या ब्लाऊजचा अस्तर तर कटिंग करून घेतला. अस्तर कटिंग करून घेतला मेन फॅब्रिकवर. मी हा जेव्हा अस्तर ठेवला ना तेव्हा मेन फॅब्रिक असा म्हणजे दिलेलाच कस्टमरने एकदम असा एकदम चुरगळल्यासारखा होता आणि मला तो म्हणजे कटिंग करताच येत नव्हता. पूर्ण असं चुरगळल्यासारखा होता. त्याच्यामुळे तुम्ही बघाच आता या व्हिडिओमध्ये पुढे. मग मी फक्त अस्तर कटिंग करून घेतला आणि तसंच ठेवून दिला तो अस्तर आणि मेन फॅब्रिक. उद्याच आता याच्यावर प्रेस करून मी याची कटिंग करून घेईन. असो तर असा होता माझा आजचा पण घाई गडबडीचा दिवस. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि हा अजूनपर्यंत तुम्ही नेहमीप्रमाणेच माझे ब्लॉग बरेच जण बघता पण चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला जर लाईक अजूनपर्यंत केलं नसेल ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. कमेंट पण करा. मला कमेंट केल्यानंतर म्हणजे बरं वाटतं तुमच्या कमेंट म्हणजे बघायला तरी. त्यामुळे कमेंट करा आणि चला तर मग मी व्हिडिओ इथे सेंड करते. नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय.